लेकिन आज एक रोमांचक दिन है क्योंकि आप कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल अपने सपनों और इच्छाओं को हकीकत में बदलने में करने जा रहे हैं। तर जर 1 ते 12 चॅप्टर तुम्ही बघितले आणि त्याचा जर खरंच तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि ते खरंच तुम्हाला समजले, तुम्ही समजून जर ते घेतले आणि ते फक्त स्वतःसाठी ते स्वतःसाठी स्वतःसाठी. आपण जसंही मॅच्युअर्ड होतो, आपण जसंही एज्युकेटेड होतो किंवा आपल्याला खूपच नॉलेज आलं, तेव्हा आपण आपला सोडून सगळ्यांचा विचार करायला लागतो. आपला स्वतःचा सोडून सगळ्यांचा विचार करायला लागतो. फॅमिली असेल, मुलं असेल, आई असेल, घर असेल, सगळ्या गोष्टींचा आपल्यामध्ये चॅलेंज चालतात. पण आपण आपल्या स्वतःला आहे ना कुठेतरी बाजूला ठेवत असतो. मग हे जे 12 चॅप्टर होते त्याच्यावर जर आपण छान काम केलंय आणि स्वतःला तेवढी आपण व्हॅल्यू दिली, स्वतःला जर महत्त्व दिले, तर आजचा जो रोमांचक दिन आहे, इथून पुढे आपला दुसरा पडाव सुरू होतोय. दुसरा स्तर जादूचा सुरू होतोय, की जिथे आपल्याला एका शक्तीचा वापर करायचा आहे आणि ती शक्ती तुमच्या स्वप्नांना हकीकतमध्ये म्हणजे तुमचे स्वप्न जे आहे ते रिअॅलिटीमध्ये जगण्याची हा आजचा चॅप्टर आहे. त्याच्यामुळे तयार व्हायचंय, की आपल्या स्वप्नांना आपल्या स्वतःला पंख लावण्यासाठी आजचा हा चॅप्टर आहे. येस. सदियों से सैकड़ों आदिकालीन संस्कृतियां अपनी मनचाही चीज पाने से पहले पारंपरिक रूप से धन्यवाद देती आ रही है। धन्यवाद देने के लिए उन्होंने विस्तृत कर्मकांड बनाए ताकि वे इसमें अधिक से अधिक शक्ति भर सके। प्राचीन समय से मिस्र के लोग नील नदी की बाढ़ का जश्न मनाते आ रहे हैं ताकि नदी में पानी का सतत प्रवाह बना रहे। अमेरिकन इंडियंस और ऑस्ट्रेलिया के मूल बाशिंदे वर्षा नृत्य करते हैं। विभिन्न अफ्रीकी प्रजातियां भोजन के लिए कृतज्ञता व्यक्त करने वाले कर्मकांड करती है, वह भी शिकार करने से पहले। और हर संस्कृति और धर्म में प्रार्थना की प्रकृति यही रहती है कि मनचाही चीज पाने से पहले धन्यवाद दिया जाए। मग आपल्याला माहिती आहे, की पारंपरिक जे आपण ज्या बोधकथा ऐकल्या असेल किंवा जे काही आपल्याला याच्या अगोदर आपण अशा जादूच्या गोष्टी किंवा जे काही पौराणिक लोक आहे, आदिवासी लोक आहे, ते ना एका प्रकारचे रिच्युअल करतात. एका प्रकारचं आहे ना त्यांच्या याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये, की ते अगोदरच आपल्याला मिळालंय किंवा बघा पूजा करतात. त्याचं एक वेगवेगळ्या नद्यांचं किंवा झाडांची म्हणा किंवा डान्स करतात, नृत्य करतात, सेलिब्रेशन करतात. हा सेलिब्रेशन जो आहे तो अगोदरच करतात, की ह्या प्रकृतीला, ह्या धरती मातेला, त्यांची जी देवता आहे तिला धन्यवाद देता, एक आम्हाला भोजन देण्यासाठी, चांगलं गोष्टी करण्यासाठी. बघा, भरपूर आपण असे बघितले असेल, शिकारी लोकं असतात शिकार करण्यासाठी, पण ते पहिले देवीला बळी देतात. त्याच्यानंतर ते त्याला नतमस्तक होतात. हे सगळे गोष्टी का करतात, की जे काही आपल्याला मिळतंय, अजून मिळतंय, ऑलरेडी जे मिळालेलं आहे त्याला ग्रॅटिट्यूड करतात, धन्यवाद करतात. पण ह्या सगळ्या लोकांची पद्धत वेगवेगळी आहे. भाषा वेगवेगळी आहे, पण फिलिंग ज्या असतात ना, भावना ज्या असतात ना, त्या ह्याच असतात, की धन्यवादाच्या, थँक भावना असतात. मग ते सृष्टी जी आहे, जी आपली देवता आहे, प्रत्येकाची देवता जी असते, कोणी वन देवता म्हणून पूजन करतं, कोणी ग्रामदेवतक म्हणून पूजन करतं, वेगवेगळ्या ठिकाणी. तर बघा, पेरणीच्या अगोदर शेतकरी असेल, ते पण हे वेगवेगळ्या गोष्टीची पूजा करतात किंवा 5 धान्य जे असतं ते लावायचे असतात, तर ते वेगवेगळ्या आधी पूजा करून लावले जातात. अशा सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे, की ग्रॅटिट्यूड भरलेलं आहे, धन्यवाद भरलेलं आहे. ही संस्कृतीमध्ये ऑलरेडी टाकलेल्या आहेत भरपूर सगळ्या गोष्टी. आणि आपण पण एक-एक सणवार करतोय, जसं आज बैलपोळा आहे. तर बैलांचं पूजन केलं जातं. म्हणजे काय, की बैल धान्य देतात किंवा शेतकऱ्याचा जो मित्र आहे पहिला, की त्याला बैलाला मानलेलं आहे. म्हणून त्याची पूजा, त्याला आज जे पाहिजे ते सुंदर बनवणं, छान बनवणं, हे काय करतोय आपण सगळ्या गोष्टी, की आपण त्या बैलाला ग्रॅटिट्यूड देतो, धन्यवाद देतोय. त्याला छानपैकी आज आराम देतोय, त्याला पाहिजे तसं खाणं-पिणं देतोय, त्याला छान सजवतोय. म्हणजे एक दिवस आपण त्याच्यासाठी पूर्ण ग्रॅटिट्यूडमध्ये दाखवतोय. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये ऑलरेडी आहेत. येस. आकर्षण का नियम कहता है कि समान ही समान को आकर्षित करता है, जिसका मतलब है कि आप जो चाहते हैं, आपको अपने मन में उसी के समान चित्र जरूर बनाना होगा। फिर अपनी इच्छा को खुद की ओर आकर्षित करने के लिए आपको ऐसा महसूस करना होता है जैसे वह पूरी हो चुकी है। यानी आपका एहसास वैसा ही होना चाहिए जैसा मनचाही चीज मिलने पर होता है। ऐसा करने का सबसे आसान तरीका अपनी मनचाही चीज के लिए कृतज्ञ होना है, उसे पाने से पहले। यदि पहले कभी आपके मन में यह विचार नहीं आया है कि अपनी मनचाही चीज को पाने के लिए कृतज्ञता का इस्तेमाल करना चाहिए, तो आपने अब इसकी एक और जादुई शक्ति खोज ली है।
बाइबल के शब्द यही वादा करते हैं, जिसके भी पास कृतज्ञता अभी है, उसे अधिक भविष्य में दिया जाएगा और वह समृद्ध होगा। मग आपल्याला आता हा चॅप्टर काय शिकवतोय, की आपलं जे स्वप्न आहे आणि आपलं जी इच्छा आहे, त्याला काय फील करायचं. आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे त्याला भूत, भविष्य, फ्युचर हे काही कळत नसतं. तो फक्त इमेजवर काम करतो आणि फिलिंगवर काम करतो. माहिती ना? तो इमेजवर काम करतो. त्याला हो आणि नाही ते पण कळत नाही. म्हणजे हे बरोबर आहे का हे चुकीचं आहे किंवा हे करू नका किंवा हे करा असंही आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या कळत नाही. त्याला काय कळतं, की तुम्ही परत, 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 परत एकच गोष्ट कोणती टाकताय सारखी. म्हणजे ठोकून, 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 की तुम्हाला नेकलेस पाहिजे, नेकलेस पाहिजे, नेकलेस पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळ. जे तुम्ही दाखवताय त्याला सारखी-सारखी इमेज म्हणून लोकं व्हिजन बोर्ड बनवतात, त्याचे चित्र लावतात, मोबाईलला वॉलपेपर लावतात किंवा त्यांच्या आसपास ती वस्तू ठेवल्या जातात किंवा त्यांच्याकडे ते किचन स्वरूपात ती वस्तू ठेवतात. याचं कारण काय, की आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे आणि असं फील करायचंय, की ऑलरेडी ती लाईफ आपण जगतोय. ऑलरेडी जर आपल्याला दुबई व्हॅकेशन करायचंय, फॉर एक्झाम्पल दुबई व्हॅकेशन जायचंय, तर आपण ते फील करायचंय, की आपण दुबई व्हॅकेशन करतोय. तिथं काय आपण एन्जॉयमेंट करणार आहे, तिथं सगळं कसं राहणार आहे, माझे कपडे मी कसे घालणार आहे, मी कसे फोटोज काढणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेवढ्या क्रिस्टल क्लिअर जर करता आल्या, तर तेवढ्या त्या गोष्टी ज्या आहे ना, आपली मनचाही चीज, तर मनचाही चीज आपल्याकडे आणायचं, ते एक व्हायब्रेट तयार करतं. त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला नेऊन सोडत असतं. याच्यामध्ये आपण जर नाही लावलं, तरी पण सबकॉन्शियसला काही फरक पडत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण ठरवतो, की नाही मला हे नाही करायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी म्हणते तुम्हाला, की तुम्हाला काळ्या हत्तीबद्दल विचार नाही करायचा आहे. डोळे बंद करा सगळ्यांनी आणि काळ्या हत्ती तुमच्या डोळ्यासमोर येता कामा नये. काळ्या हत्तीला तुम्हाला यायचं नाही, बघायचं नाहीये काळ्या हत्तीला. कृपा करून काळा हत्ती बघू नका. येस किंवा मी म्हणाल तुमच्या आईला बघू नका. तुमच्या आईचा विचार तुमच्या डोक्यात आत्ता आला नाही पाहिजे. आईबद्दल बिलकुल विचार करायचा नाही. आईचं चित्र तुम्हाला दिसलं नाही पाहिजे. आईला आठवणीत नाही आणायचं आता सध्या. तर हे नाही शब्द त्याचे काही इमेजेस नाहीये सबकॉन्शियस माइंडकडे. नाहीये ना? आईची आहे, काळ्या हत्तीची आहे. कळालं का? मग हो आणि नाहीनी काहीच फरक पडत नाही सबकॉन्शियस माइंडला. भूत, भविष्य, वर्तमाननी काही फरक पडत नाही. जेव्हा आपण दाखवतो की ती गोष्ट माझ्याकडे ऑलरेडी आहे, सबकॉन्शियस माइंड तशीच ॲक्शन करत होतो आणि तेच फील करत होतो आणि हे युनिव्हर्सल आपल्याला तीच व्यक्ती, अरे ही व्यक्ती एवढं धन्यवाद करते, ही व्यक्ती त्या गोष्टीसाठी एवढी पॅशनेट आहे, हिला एवढी त्या गोष्टीसाठी भूक आहे, तर मग देऊन टाका. मग ज्याच्या जवळ आहे त्याला अजून मिळेल, आत्ता मिळेल आणि ज्याच्याकडे नाही म्हणजे त्याच्याकडे नाहीये ना, त्याच्याकडनं तेही घेतलेलं. आपण हे रूल पहिल्यापासून ऐकत आलेलो. म्हणजे आपल्याला जर समृद्धी पाहिजे, तर आपल्याला आत्ता प्रेझेंट टेन्समध्ये कृतज्ञता द्यावा लागणार आहे जास्तीत जास्त. ज्याच्याकडून भविष्यामध्ये आपल्याला ती समृद्धी जी आहे ती भरभराटी. आता आपण करतोय, आपल्याला काही असं वाटेल की महिना, 2-3 महिने मला काही दिसत नाही, काही फरक पडत नाही किंवा पण माझ्या याच्यात नाही. पण ते ऑलरेडी जे सगळे डायमंड जमिनीखाली आहे, पण ते आपल्याला दिसायला, वर यायला त्याला वेळ येऊ द्यावा लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या ना परीक्षा बघितल्या जातात. आपण त्याच्या कॅपेबल आहे का? खरंच तुम्ही ती वस्तू मागताय तर खरंच त्याची नीड आहे का? हे पण युनिव्हर्सल बघत असतात. छोट्या-छोट्या तुमच्या टेस्ट घेतल्या जातात. त्या टेस्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवू शकता. येस. आपको कृतज्ञता अपनी मनचाही चीज मिलने से पहले ही रखनी होगी। मनचाही चीज मिलने के बाद इसे व्यक्त करने से काम नहीं चलेगा। अधिकतर लोग किसी अच्छी चीज को पाने के बाद कृतज्ञ होते हैं, लेकिन अपनी सारी इच्छाओं को हकीकत बनाने और हर क्षेत्र को समृद्ध बनाकर समूचे जीवन को बदलने के लिए आपको पहले भी कृतज्ञ होना चाहिए और बाद में भी। मग आपल्याला असं वाटतं की नाही मी बघल, नंतर ते माझं हे पूर्ण झाल्यावर हे करेल. आपण बऱ्याच वेळेस देवाला नवस बोलतात ना लोकं, की मला माझं हे पूर्ण होऊ दे आणि मग हे करीन मी किंवा एक असा आपल्याला असा कोणत्या एक लालचमध्ये किंवा मला इतकं मार्क पडू दे, मग मी तुला नारळ फोडेन, मी 1.25 किलो पेढे वाटेल. असे भरपूर लोकं हे करतात. मग ते काय करतो आपण एक डिझायरला एक डेडिकेशन लावू, की असं नाही असं केलं. पण जर अगोदरच आपण त्या गोष्टीसाठी, त्या इच्छासाठी आपल्याला ऑलरेडी समृद्ध आहोत हकीकतमध्ये. आता हे सगळं जे आहे ना, आपण त्याच्यावर सोडून द्यायचं युनिव्हर्सल की माझे जे स्वप्न मी तुला देत आहे आणि तू ते स्वप्न पूर्ण करायचे ते युनिव्हर्सलचा प्लॅन आहे ना. जर इथपर्यंत त्यांनी मला आणलंय आणि इथपर्यंत सगळं दाखवलंय किंवा ज्या याच्यामध्ये मी चाललोय, की ऑलरेडी जर सगळं ह्या ब्रह्मांडामध्ये आहे, हे मॅजिक आहे, सगळ्या गोष्टी
आहे माहिती, तर मग त्याच्यासाठी आपण आपल्याला काय करायचं, रिलॅक्स व्हायचं, आपले स्वप्न युनिव्हर्सला सांगायचंय, ते फील करायचे आणि कृतज्ञ फक्त आपल्याला एकच फिलिंग मध्ये राहायचं की समृद्ध होण्यासाठी माझे स्वप्न मी कोण पूर्ण करणार आहे, युनिव्हर्सल. आणि मी तर लाडकी कोणाची, युनिव्हर्सलची, त्यामुळे मला त्या स्वप्नांचं बंडर नाही घ्यायचं किंवा कधी कधी होईल असं विचार नाही करायचा आपल्याला. आपले स्वप्न जे आहे ना, खरंच आपले हे ड्रीम्स आहे आणि मी माझं ऑर्डर दिलेली, कधी येणार आहे ऑर्डर, एकदा ऑर्डर दिली म्हणजे ते 100% येणार आहे, फक्त त्याला वेळ आणि ऍक्शन आपली महत्वाची असते. यस. जब आप अपनी मनचाही चीज पाने से पहले ही सचमुच कृतज्ञ हो जाते हैं, तो आपके मन में तुरंत यह तस्वीर बन जाती है कि वह चीज आपके पास आ चुकी है। आप महसूस करते हैं कि वह इस समय आपके पास है और आप अपनी भूमिका पूरी कर रहे हैं। यदि आप उस तस्वीर और भावना को कायम रखते हैं, तो आप जादुई ढंग से अपनी मनचाही वस्तु प्राप्त कर लेंगे। आपको पता नहीं होगा कि वह आपको कैसे मिलेगी और यह पता लगाना आपका काम है भी नहीं। आपको यह पता नहीं होता है कि पैदल चलते वक्त गुरुत्वाकर्षण की शक्ति आपको जमीन पर कैसे बनाए रखती है ना? आप यह जानते और विश्वास करते हैं कि पैदल चलते वक्त गुरुत्वाकर्षण की शक्ति आपको जमीन पर बनाए रखेगी। इसी तरह आपको यह भी जानना और विश्वास करना चाहिए कि जब आप अपनी मनचाही वस्तु के लिए कृतज्ञ होते हैं, तो वह जादुई ढंग से आपकी ओर आकर्षित हो जाएगी, क्योंकि यही सृष्टि का नियम है। आता जो ह्या सृष्टीचा नियम आहे, ब्रह्मांडाचा नियम आहे, लाईक अट्रॅक्ट लाईक, समान समान गोष्टीला आकर्षित करता है ना. ज्या सारख्या गोष्टी असतात त्या सारख्या गोष्टीला अट्रॅक्ट करता. जिथं जे चांगलं असतं ज्यांचं ते अजून चांगलं होतं, जे सुखी असतं ते अजून सुखी होतात, श्रीमंत जे आहे ते अजून श्रीमंत होतात, ज्यांच्याकडे ऑलरेडी ड्रेसेस आहेत त्यांच्याकडे अजून येतात, ज्यांच्याकडे ज्वेलरी आहे त्यांच्याकडे अजून येतात. म्हणजे तिथं कुठंतरी आहे ना, अजून अजून येत राहतं. याचं कारण काय आहे की जे समान गोष्टी आहे ना या युनिव्हर्सल मध्ये, तर त्या समान गोष्टीकडेच त्या गोष्टी जात असतात. मग तुमच्याकडे जे आहे, तुमची मनचाही वस्तू पाहिजे, आधी तर आपण शिकलोय ऑलरेडी, आपल्याकडे जे आहे ते आपण ग्रॅटिट्यूड द्यायला शिकलोय. म्हणजे एक प्रकारे आपण ह्या 12 दिवसामध्ये आपल्याकडे ग्रॅटिट्यूडची काही ना काही कमाई आहे ना. मग जेवढी आपल्याकडे कमाई आहे, जेवढे आपल्याकडे बोनसेस आपण ह्या दिवसात मिळवलेले की ऑलरेडी आपल्याकडे खूप सारा ग्रॅटिट्यूड जमा केला, म्हणजे आपल्या स्वप्नांना कुठंतरी चार्जिंग करण्यासाठी आपल्याकडे बॅटरी आहे. मग त्याच्या हीच बॅटरी आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी कशी वापरता येईल, जे काही आपले स्वप्न आहे त्याला आपल्या इमोशन जे असतात, फिलिंग जे असतात, कल्पनाशक्ती जी असते, भावना जी असते की त्याला आपल्याला एक गुड फिलिंग मध्ये राहावं लागतं. जेव्हा आपल्याला ती स्वप्न दिसत, जेव्हा आपण एक ठरवतो एक कार घ्यायची, तर तेव्हा तुम्हाला युनिव्हर्सल काय करतं, त्याचं रिफ्लेक्शन दाखवत असतो. की बऱ्याच वेळेस तुम्ही ठरवा एखादी कार घ्यायची आणि त्याचा बॅनर तुमचा, त्याचा फोटो जो आहे तो तुमच्या घरात तुमच्या समोर लावायची, तर तुमची सारखी सारखी नजर जाईल. तर तुम्हाला ही जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाताल तीच कार तुम्हाला दिसायला लागते, त्याच कलरची कार दिसायला लागते तुमच्या समोर. किंवा तुम्ही एखादा मूव्ही बघता बघता तुम्हाला ती कार तुमच्या सभोवती, म्हणजे इतक्या सगळ्या वस्तू तिथं ब्रह्मांडात आहे पण तुमचं लक्ष मात्र त्या कारवर जातं. होतं ना असं? मग ते काही असो, आपला ड्रेस असो, ठरवा ते ठरवा, तर युनिव्हर्सल काय करायला लागतं की आपल्याला आपलं डिकोड करायला लागतं. आपले जे स्वप्न आहे ना ते डिकोड करायला लागतं आणि आपल्याला दाखवतं की ऑलरेडी ह्या आहे ना, ही जी वस्तू तू मागतोय ना त्या खूप साऱ्या आहे ब्रह्मांडामध्ये, त्याचं काही लिमिटेशन नाही. म्हणजे आपल्याला काळजी करायची गरज आहे का, ती वस्तू एकच आहे आणि मलाच मिळेल का, किंवा तुमची एकट्याचीच ती चॉईस आहे असं नाही. प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते. मग जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, आपण जमिनीवरच आहोत आणि चालतोय तर आपण जमिनीवर, हा जर नियम लागू नसता तर, आणि हा नियम सगळ्यांना सेम आहे, किती श्रीमंत असो किती गरीब असो, 10व्या मजल्यावरून त्याने उडी मारली म्हणजे तो खालीच जाणार. हा नियम आहे, सगळ्यांसाठी एकच नियम आहे, बरोबर आहे. तर मग तसाच नियम जो आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम जो आहे की जी आपली मनशाही वस्तू आहे, म्हणजे जी काही आपल्याला पाहिजे त्याची इच्छाशक्ती, म्हणजे शुद्ध ज्याला म्हणतात ना, मराठीमध्ये काय म्हणता येईल त्याला की आपल्याला असं त्या गोष्टीबद्दलचं एक तडप किंवा डिझायर, मराठीमध्ये नेमकं शब्द आपण त्याला काय म्हणता येईल, किंवा नाही का त्या त्या व्यक्ती वस्तूविषयी जी आपल्याला व्हायब्रेशन किंवा जी काही तळतळ असते ना एखादी, की नाही मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. आपण लहानपणी अशा गोष्टी भरपूर घेतल्या, आठवा जरा, की आईकडनं वगैरे मला त्या कलरची नेल पेंट पाहिजे 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 म्हणून आपण असं ते एक लावायचं, टुन 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 पाठीमागे, आणि ती गोष्ट आपल्याला मिळायची. मला आहे ना येल्लो कलरचा फ्रॉक पाहिजे म्हणजे पाहिजे असा, मग मला येल्लो कलरचाच फ्रॉक पाहिजे, ह्या कलरचा पाहिजे, तर ते आपल्याला ते तेव्हा खूप सोपं वाटायचं. आपण त्यावेळेला एवढं की आपण
विचार करूनच विचार करायचो की 2-3 भावंड आहे, किती पाहिजे, काय पाहिजे, लिमिटेशन मध्ये. आपल्याला जर कॅडबरी खायची, डेअरी मिल्कची, त्यावेळेस ती किसमिस चॉकलेटची कॅडबरीची, ते आपण ते इच्छा करायचं, नाही मला पप्पा ती कॅडबरी पाहिजे, तर ती कॅडबरी आपल्या समोर यायची. केक, पेस्ट्रीज थोडं पाहिजे तेच आपल्या समोर यायचं. त्यावेळेला पण आपण हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ऑलरेडी हे मॅजिक वापरलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला मोठ्या स्वप्नांना करायचं, कारण हा सृष्टीचा नियम आहे. फक्त आपल्याला काय करायचं, अट्रॅक्ट करायचं. आकर्षणचा नियम जो आहे ना, तोच सिक्रेटचा नियम आहे, तोच हा सृष्टीवर लागू पडतो, की आपल्याला ती गोष्ट आपल्याकडे आकर्षित करायची. तर त्याच्याने आपलं मॅग्नेटिक पॉवर आपल्याला वाढवं लागणार त्या वस्तूविषयी. येस. आप इस वक्त सबसे अधिक क्या चाहते हैं? इस पुस्तक की शुरुआत में मैंने आपसे पूरी तरह स्पष्ट करने को कहा था कि आप अपने जीवन के हर क्षेत्र में क्या चाहते हैं। यदि आपने यह काम पहले न किया हो, तो इसी समय कर ले। अब अपनी बनाई सूचियों पर नजर डालें और इस जादुई अभ्यास के लिए शीर्ष 10 इच्छाएं चुन लें। ये इच्छाएं आप जीवन के भिन्न भिन्न क्षेत्रों से चुन सकते हैं, जैसे धन, स्वास्थ्य, घर और संबंध, या फिर आप एक ही क्षेत्र की 10 इच्छाओं को भी चुन सकते हैं जिसे आप सचमुच बदलना चाहते हैं, जैसे कारोबार या सफलता। इस बारे में बहुत स्पष्ट और निश्चिंत रहे कि आप सबसे अधिक क्या चाहते हैं, ताकि इस अभ्यास से आप जादुई परिवर्तन होते देख सके। कल्पना करें कि आप अपनी 10 शीर्ष इच्छाओं के लिए सृष्टि को एक जादुई आदेश दे रहे हैं, क्योंकि आकर्षण के नियम का इस्तेमाल करते वक्त आप वास्तव में यही कर रहे हैं। आता आपल्याला हे पुस्तक आपण सुरुवातीला जेव्हा होतं, की त्यांनी सांगितलं होतं की आपल्या इच्छा लिहा, है ना. आपल्या जेवढ्या लिहिता येईल तेवढ्या इच्छा लिहा, स्वप्न लिहा, ड्रीम्स लिहा, म्हणजे फक्त लिहा. त्याच्यात काही कंडिशन नव्हती कशा लिहायच्या, किती लिहायच्या किंवा कधी लिहायच्या. काही कंडिशन होती की त्यांनी तुमचे जे आयुष्यातले स्वप्न आहे ते फक्त लिहा आणि त्या इच्छासाठी मिळाल्या म्हणून त्याला थँक्यू म्हणा. पण आता रोंडा काय म्हणते की तुमच्या त्याच्यापैकी तुम्हाला 10 इच्छा सिलेक्ट करायच्या आहेत. 10 इच्छा तुमच्या हेल्थ मध्ये असू शकतात, तुमच्या वेल्थ मध्ये असू शकतात, तुमच्या सगळ्या इच्छा ज्या असल्या ना त्या स्वतःशी रिलेटेड असल्या पाहिजे. की असं नाही की माझा मुलगा IPS व्हावा किंवा हे नाही. हे स्वतःच्या रिलेटेड असल्या पाहिजे. म्हणजे जिथं तुम्ही सुपर हिरो आपण असलं पाहिजे आणि सेकंड बाकीचे मग नंतर साईडला. बरोबर आहे. म्हणजे तर तुम्हाला काय मिळणार, तुम्हाला खुशी कशी मिळणार आहे, तुम्ही जेव्हा तुम्ही सगळे लोक घ्या तुमच्या ड्रीम मध्ये, पण तुम्ही मेन तिथं तुम्ही पाहिजे, ती गोष्ट तुम्हाला पाहिजे की हे ड्रीम पूर्ण झाल्याने तुम्हाला काय मिळणार आहे, तुमच्या फिलिंग कशा असणार. त्याच्यामुळं मला हे मिळतंय, या सगळ्या गोष्टी अशा लिहिल्या गेल्या पाहिजे. मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्याला काय करायचंय, घर, गाडी, बंगला, जे काही तुमच्या इच्छा आहे, फिरायच्या इच्छा असेल, तुमच्या सोशल इच्छा असेल, त्या सगळ्या तुम्ही अशा लिहायच्या आहे आणि त्याला शीर्षक द्यायचं आहे. आणि त्याला आपण जसं म्हणजे त्या इच्छा आहे ना एखादी ऑर्डर देतोय त्याप्रमाणे लिहायचंय. आणि हा आकर्षणाचा नियम वास्तव मध्ये आपण ती इच्छा भेटते आपल्याला आणि आपण त्याच्याबद्दल खूप कॉन्फिडन्स, जेव्हा आपण खूप खुश असो किंवा चांगल्या व्हायब्रेशन असतो त्यावेळेलाच ह्या इच्छा लिहायला बसायचं. असं जबरदस्ती लिहायचं म्हणून आता खूप बोर झालंय ना आता ह्या वेळेला, तर नाही, तशा वेळेला ह्या इच्छा लिहायच्या नाही. जेव्हा सकाळी सकाळी आपण आपला चांगला एक मूड असतो ना त्यावेळेला ह्या इच्छा लिहून काढायच्या. येस. एक पेन तथा जर्नल लेकर या कंप्यूटर के सामने बैठ जाए और अपनी 10 शीर्ष इच्छाओं की एक अलग सूची बनाएं, जैसे आप उन्हें साकार कर चुके हो। डैश के लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। खाली स्थान में अपनी इच्छा भर ले, जैसे आप उसे पा चुके हो। मिसाल के तौर पर, परीक्षा में बहुत अच्छे नंबर पाने के लिए धन्यवाद, 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 जिसकी बदौलत मैं अपने मनचाहे कॉलेज में पहुंच पाया। हमारे बच्चा होने वाला है, इस बेहतरीन खबर के लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। हमारे सपनों के घर के लिए धन्यवाद, 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 जिसमें हमारी हर मनचाही चीज है। डैडी के साथ फोन पर हुई अद्भुत बातचीत के लिए धन्यवाद, 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 जिससे हमारा संबंध बेहतर बन गया। येस. मग आता जे जे पाहिजे ना ते त्या इथे लिहिलेलं आहे ना तशा प्रकारे लिहून काढायचं आपल्याला. की समजा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा, समजा मला ही माझी BMW कार मिळाली आहे, धन्यवाद, 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 की ज्याच्याने मी माझ्या फॅमिली सोबत ह्या ह्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करते किंवा व्हॅकेशनला जात आहे असं लिहायचंय. पण त्याच्यामध्ये 3 वेळेस थँक्यू 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 आलं पाहिजे. धन्यवाद लिहा, इंग्लिश लिहा, हिंदी लिहा, मराठी लिहा, जे तुम्हाला
तुमचे जे इमोशन आहेत ज्या शब्दासोबत तसं लिहायचं. मग इथे उदाहरण दिले की ज्यांना मूलबाळ होत नसेल त्यांनी आम्हाला किती न्यूज ते आहे ऐकताय का, आम्हाला मूल होणार आहे, त्या बेहतरीन म्हणजे त्या चांगल्या इतकी सुंदर गोड बातमी आहे, त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. तर हे 3 वेळेस थँक्यू थँक्यू आलं पाहिजे की ब्रह्मांडाला अगोदरच आपण ते देतोय, धन्यवाद देतोय की मला माझ्या स्वप्नाचं घर मिळालं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आपल्याला आपल्या भाषेत लिहायचं. आपली भाषा म्हणजे जसं आपण जी रेग्युलर मध्ये बोलतो किंवा आपल्या भाषेमध्ये आपल्या भावना लिहितो तशा प्रकारे आपल्याला ते स्वप्न लिहायचे. असे 10 लिहायचे, 1 2 3 4 नंबर टाकून जी सगळ्यात तुमची महत्वाची आणि पहिली इच्छा असते ती वर लिहायची. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं दुसरी इच्छा माझी ही हो ती लिहायची, तिसरी इच्छा अशी लिहायची. असे टॉप 10 इच्छा आपल्याला काढायच्या. आणि त्यात जर छान तुम्ही ते चमकीले वगैरे पेन असतात ना, ग्रीन पेन असतात, स्पार्कलचे पेन असतात, ऑरेंज वगैरे वेगवेगळ्या कलर, त्या कलर मध्ये लिहिलं की अजून तुम्हाला छान वाटणार ते वाचताना किंवा लिहिताना किंवा तुम्हाला इंटरेस्ट येण्यासाठी. आणि मस्त एक डायरी घेऊन त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या आणि मस्त ते लिहून काढल्यानंतर रिलॅक्स म्हणजे आपण रिलॅक्स व्हायचं. त्याच्यानंतरची पुढची प्रॅक्टिस आपल्याला काय याच्यामध्ये सांगितली जाते. येस. चिकित्सा जांच रिपोर्ट्स के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, जो बताती है कि मैं दोबारा स्वस्थ और तंदुरुस्त हो गया हूँ। मुझे जो अप्रत्याशित धन प्राप्त हुआ उसके लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। यूरोप की यात्रा के लिए मुझे इतने ही पैसों की जरूरत थी। इस महीने हमारी बिक्री के आंकड़ों को दोगुना करने के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उन विचारों के लिए धन्यवाद 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 जिनकी बदौलत हमें अब तक का सबसे बड़ा ग्राहक मिला। मेरे आदर्श जीवन साथी के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हमारा कदम कितना आसान और प्रयास रहित था, उसके लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। लगातार 3 बार धन्यवाद लिखना दरअसल बहुत शक्तिशाली कार्य है, क्योंकि यह आपको शब्दों को बेवजह उछालने से रोकता है और कृतज्ञता की गहराई को बढ़ाता है। 3 बार धन्यवाद कहना एक जादुई फॉर्मूला भी है, क्योंकि यह सृष्टि के समूचे सृजन का गणितीय अंक है। मिसाल के तौर पर शिशु के सृजन के लिए एक नर और एक मादा की आवश्यकता होती है। इसी तरह नर, मादा और शिशु 3 लोग जो एक नए सृजन को पूर्ण करते हैं। 3 का यही नियम सृष्टि की हर चीज के सृजन में लागू होता है, जिसमें आपकी इच्छाओं का सृजन भी शामिल है। इसलिए जब आप 3 बार लगातार धन्यवाद कहते हैं, तो आप सृजन की जादुई संख्या और एक गोपनीय जादुई फॉर्मूले का इस्तेमाल कर रहे हैं। येस. मग आता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर भरपूर उदाहरणं दिली. जसं तुम्हाला गाडी पाहिजे, तुमचं सेल्स वाढवायचं आहे, तुमचे घरामध्ये धनप्राप्ती करायची आहे, युरोप टूर करायचा आहे, की मला अरे अचानक एवढे एवढे पैसे मिळाले तर ह्या गोष्टीसाठी मला पाहिजे. जे काही आपलं काम असेल त्यासाठी धन्यवाद धन्यवाद द्यायचंय. मग तिने सांगितलं की हे लगातार 3 वेळेस जे लिहितोय आपण, 3च वेळेस केलं लिहितोय, दोनदा नाही, एकदा नाही किंवा चारदा नाही, आपण 3च लिहितो की ह्या सृष्टीचं सृजन याचा नियम आहे. म्हणजे तिथून काही निर्मिती होती, नवीन निर्मिती होती, त्याचा हा आकडा आहे. भरपूर गोष्टी आपण बघतो की 3 मध्ये डिवायडेड आहे. जसं की 3 लोक आहे, 3 ऋतू आहे, 3 काल आहेत असं म्हणता येत आहे ना. अशा भरपूर गोष्टी आपण बघू शकतो की 3 कुठंतरी एक युनिव्हर्सल कोड आहे. 369चा तो कोड मल्टिपल पुढे होतो. पण 3 गोष्ट जी आहे की ती निर्मिती करणार दिवस आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मूल जर जन्माला यायचं आहे त्याला एक नर, मादा आणि शिशु हे तिसरे 3 गोष्टी येतात. म्हणजे तेव्हा निर्मिती होती. म्हणून हे 3 वेळेस लिहायला सांगितलं. म्हणजे त्या 3च्या आकड्याने ती पूर्ण झाल्याची एक युनिव्हर्सल लॉ ठरवतो की ही निर्मितीचा काळ आहे आणि पूर्ण पूर्ण होत आहे. तर मग जर आठवा आपल्या सृष्टीमध्ये ऑलरेडी हा 3चा आकडा भरपूर आहे. जसं ब्रह्म, विष्णू, महेश म्हणजे नाही का, एक आपल्याला निर्माण करणारा, एक पालन करणारा आणि एक डिस्ट्रॉय करणारा, म्हणजे आपल्याला एक नष्ट करणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना तर ह्या सृष्टीच्या नियमानुसारच. म्हणून आपण म्हणतो नाही का, जसं आपण म्हणतो की सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 प्रहर हे महत्वाचे. अशा खूप गोष्टी आहे. आपण हे ठरवलं की या सृष्टीचे ना निर्मिती करतात किंवा कुठून कुठून त्याच्यामधून नवीनच उत्पन्न होत असतं काही काही. तर हा 3चा जो धन्यवाद लिहायचा फॉर्म्युला आहे याच्यासाठीच आहे की आपल्याला आपल्या
स्वप्नांची निर्मिती करायची. मग हा जादुनीय गोपनीय म्हटलेला आहे, म्हणजे आहे ना सिक्रेट फॉर्म्युला म्हटलेला आहे. तर त्या सिक्रेट फॉर्म्युला आपण आणि म्हणताना पण किती छान वाटतं ना हे 3 वेळेस थँक यू, थँक यू, थँक यू. म्हणताना पण बघा 3च वेळेस किती छान वाटतं. येस. अपनी सारी इच्छाओं को हकीकत में बदलने का दूसरा कदम यह है कि आप अपनी इच्छाओं को और अधिक कृतज्ञता से सराबोर कर ले। आप इस दूसरे कदम को दिन में किसी भी समय पूरा कर सकते हैं, चाहे तो अपनी 10 शीर्ष इच्छाओं की सूची बनाते समय या दिन में किसी दूसरे समय। मग आपल्याला काय करायचं त्यांनी सांगितलं की तुमच्या पहिले तुमच्या इच्छा लिहून घ्यायच्या आहे, त्याला फील करायचं आणि तो तुम्हाला दिवसातून कधीही करू शकता. याला काही लिमिटेशन नाही की ते तुम्ही इतक्या वाजताच करा, काही मुहूर्त आहे त्यावेळेला करा. आणि हे रिपिटेशन मध्ये पण करू शकतो आपण, डबल पण लिहू शकतो. असं काही नाही की एकदाच लिहायचंय म्हणून. तर ते आपल्या माइंडसाठी आपण हे परत परत पण लिहू शकतो आणि जेव्हा आपण रिकामा वेळ आहे, तेव्हा आपले ते परत वाचू शकतो ते सगळे स्वप्न जे आहे आपले. परत आपण आपल्या रिमाइंडर वेळमध्ये की ते त्या फ्लो मध्ये किंवा आपल्याला ती मिळाली आहे जसं आपण लिहिलंय त्या फीलिंग मध्ये परत परत ते वाचू पण शकतो. येस. अपनी प्रत्येक इच्छा को कृतज्ञता की जादुई शक्ति से सराबोर करने के लिए अपनी सूची की पहली इच्छा से शुरुआत करें और अपनी कल्पना का इस्तेमाल करते हुए नीचे दिए गए प्रश्नों के मन ही मन जवाब दें, जैसे आप अपनी मनचाही चीज पा चुके हैं। एक, जब आपको अपनी मनचाही वस्तु मिली तो आपको कौन सी भावनाएं महसूस हुई? 2, जब आपको अपनी मनचाही वस्तु मिली तो आपने सबसे पहले किस व्यक्ति को बताया और कैसे बताया? 3, जब आपको अपनी मनचाही वस्तु मिली तो आपने पहली बेहतरीन चीज कौन सी की? अपने मन में जितने अधिक विस्तार से बयां कर सकते हो करें। अंत में हर इच्छा को दोबारा पढ़े और जादुई शब्दों को धन्यवाद पर सचमुच जोर दे, ताकि आप उन्हें ज्यादा से ज्यादा महसूस कर सके। मग आपल्याला काय करायचंय सोपं आहे. आपल्या 10 लिस्ट आपण लिहिली आहे, 10 स्वप्न लिहिली आहे. आपल्याला इच्छा आपल्या सुरुवात करायची आहे आणि एक इच्छा आपण घ्यायची सुरुवातीला आणि तिला व्हिज्युअलाइज कसं करायचंय किंवा तिच्यावर विचार कसा करायचा. साधारण आपल्याला 5 ते 10 मिनिटं त्या स्वप्नासोबत राहायचंय किंवा त्याला फील करायचंय. मग जर तुम्हाला गाडी पाहिजे, फॉर एक्झाम्पल आपण गाडीचं उदाहरण घेऊ, की कार पाहिजे. मग तुम्हाला कार मिळाली, की ती कार तुम्ही जेव्हा डिलिव्हर करायला घ्यायला जाणार आहे ती कार, आज तुमच्या घरी ती कार आणायची. तुम्ही कशी तयारी करताय सकाळपासून? छान अंघोळ करताय, कपडे कुठले घालताय, घरात आवराआवर करताय, मुलांना काय म्हणताय तुम्ही की आपल्याला आवरायचंय, जायचंय, घरामध्ये वातावरण कसं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ती कार घ्यायला जाताय तेव्हा तुम्हाला कसं ते फोटो काढताय तुम्ही नाही का, ते डिलिव्हर करताना ते हार देताना, म्हणजे तुमच्या भावना कशा आहे आणि तुम्ही कॉल करून कोणाला सांगितलं का परत तुमच्या एखाद्या व्यक्तीला, आईला, भावाला, की मी अशी अशी गाडी घेतली आणि वाव तुला फोटो पाठवते बघ किती सुंदर आहे, हे आहे. एखाद्याला सरप्राईज दिलं का, ही अशी अशी गाडी मी घेतलेली आहे. मग ही जर तुम्हाला आहे तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुमचं आयुष्य कसं राहणार आहे. मग तुम्ही सगळ्यात पहिले कुठल्या देवाला किंवा कुठल्या हिल स्टेशनला फिरायला जाणार आहे, कोण कोण तुमच्या गाडीमध्ये असणार आहे, काय कशा प्रकारचं तुम्ही त्याचं काय त्याला कव्हर आहे किंवा काय त्याच्यामध्ये किचन असेल, एखादं डेकोरेशनची वस्तू तुम्ही ठेवणार आहे, तिथे एखादं सुगंधित काही तुम्ही हे ठेवणार असेल फ्रेग्रन्स वगैरे, तर ते कसं असणार. हे छोट्या छोट्या बारीक गोष्टी आहे ना आपल्याला त्या स्वप्नांमध्ये व्हिज्युअलाइज करायच्या आहे. कारण आपल्या अंतर्मनाला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला याचं फिलिंग करून द्यायचंय की ज्या गाडीमध्ये मी घेणार आहे, ती बसणार आहे, मी चालवणार आहे किंवा मी कशी त्याच्यामध्ये फिलिंग असणार, मला कशी राणीसारखी तिथं फिलिंग मिळणार आहे, माझ्या भावना काय असणार आहे, मी किती खुश होणार आहे, माझे बॉडी माइंड सोलचे व्हायब्रेशन कसे राहणार आहे. म्हणजे ती असं वाटणारच नाही की मग ती आपल्याला गोष्ट पाहिजे, ती असं वाटेल की आपल्याला मिळालेली वाव, फक्त रिसिव्ह डिलिव्हर होणं बाकी. आता ते सगळं आपल्यासाठी तयार झालं, त्याचा कलर बिलर, त्याचं मॉडेल बिडल सगळं काही. आणि मग ती इच्छा जी आहे ना ती तेवढ्या स्पीडनं, तेवढ्या वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्याकडे यायला प्रगट व्हायला तयार होत असते. येस. अपनी सूची की दूसरी इच्छा की और बढ़े और उसके साथ भी वही प्रक्रिया दोहराए। इस तरह हर इच्छा के लिए यही कदम उठाए, जब तक कि आप सभी 10 इच्छाओं को पूरा न कर ले। हर इच्छा को कम से कम 1 मिनट का समय दे। मग आपल्याला ही सेम प्रोसेस आहे ना, सगळे एक एक इच्छा घ्यायची. आता आपण गाडीची घेतली, नंतर आपल्याला एखादी पैठणी पाहिजे नाही का, या दिवाळीला आपण ही एक पैठणी घालणार आहे किंवा कुठल्या घागरा पाहिजे, जे काही तुमची इच्छा असेल ते.
तर ते तुम्हाला पाहिजे. मग तुम्ही कसं राहणार आहे, कसा त्याचा कलर राहणार आहे, कसं स्ट्रक्चर राहणार आहे, तुम्हाला घर पाहिजे, तुमचे ड्रीम हाऊस पाहिजे, त्याच्यामध्ये फर्निचर कसं आहे, तिथं बाल्कनी कशी आहे, तुम्ही बाल्कनीमध्ये बसून कॉफी कशी घेताय, बाहेर पाऊस कसं पडतोय, याचं इमॅजिनेशन करायचं. एक 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 झालं की दुसरं, 5 मिनिटं तिसरं, असे करत करत आपण 10 स्वप्नांना काय केलं, 2-2 मिनिटं वेळ दिले आणि असं पूर्ण करत आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या इच्छा आपल्या फील केल्या, इमॅजिन केल्या आणि त्या सगळ्यांसाठी असं मनापासून आपण ग्रॅटिट्यूड केलं, थँक्यू केलं आणि एक फील केलं की माझ्या या सगळ्या मी आता ही लिस्ट माझी मी ऑर्डर दिली, युनिव्हर्सला दिली, आता तो त्याच्या ह्याच्यानी काम करायला सुरू झालाय आणि मी माझं काम करायला सुरू झाली. येस. यदि आप सचमुच कोई शक्तिशाली और बहुत ही मजेदार चीज करना चाहे, तो एक मैजिक बोर्ड भी बना सकते हैं तथा उस पर अपनी मनचाही चीजों की तस्वीरें लगा सकते हैं। इसके लिए तस्वीरें काट काट कर एक बोर्ड पर लगा दे और उसे किसी ऐसी जगह लगाए जहां आप उसे अक्सर देखते हैं। मैजिक बोर्ड पर बड़े बड़े अक्षरों में जादुई शब्द धन्यवाद 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 लिख दें, या आप जादुई बोर्ड के रूप में अपने फ्रिज का भी इस्तेमाल कर सकते हैं। यदि आप परिवार के साथ रहते हैं तो पूरे परिवार के साथ मिलकर मैजिक बोर्ड बना सकते हैं, क्योंकि बच्चों को यह बहुत अच्छा लगता है। कल्पना करें कि आपका जादुई बोर्ड सचमुच जादुई है और उस बोर्ड पर आप जो भी तस्वीर लगाते हैं वह तत्काल आपकी ओर बढ़ने लगती है। उसके प्रति आपकी निरंतर कृतज्ञता उसे आपके जीवन में पूरे रास्ते चुंबक की तरह खींचे। मग हा सगळ्यात सोपा आणि फास्ट आपल्या स्वप्नांमध्ये जायचं जर शॉर्टकट किंवा आपल्याला म्हणजे नाही का काहीतरी असं क्रिस्पी करायचंय स्वप्नांसोबत आणि काहीतरी असं इझिली पण करायचंय, छान पण करायचं, तर मग त्यासाठी हा उपाय खूप सुंदर आहे. तुम्ही गुगलवर जरी टाकलं विजन बोर्ड तर तुम्हाला खूप सारे विजन बोर्ड बघायला मिळतात. विजन बोर्ड म्हणजे काय, की आपल्या स्वप्नांचं एक स्ट्रक्चर, एक फळा आपल्याला बनवायचा आहे, की ज्या ज्या वस्तू आपल्याला आवडतात, ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्याचे मॅगझिन मध्ये फोटो मिळतात, पेपरवर फोटो मिळतात, कलर मध्ये नाही म्हटलं तर तुम्ही गुगलवर ते डाउनलोड करून कटिंग करून आणू शकता आणि ते सगळे एक पेपर घ्यायचं आणि त्याच्यात चिटकवायचे. ते तुमच्याकडनं सर तुम्ही फ्रीजवर पण लावू शकता त्याचे सगळे फोटोग्राफ. तुम्ही त्याला कसा ड्रेस घातलेला आहे, तुम्हाला काय पाहिजे, फोन पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, तुमचे फॅमिली फोटोग्राफ, असं सगळं काही चिटकवायचंय आणि त्याच्या समोर तुम्ही बसायचंय, फील करायचंय, ते चित्र बघत राहायचे सारखं, जसं जसं तुमच्या डोळ्यासमोर येत राहील किंवा जसं त्या गोष्टी तुम्ही बघत राहील तर तुमचं माइंड तुम्हाला आठवण करून देईल की यस तुला हे पाहिजे. मग चांगली स्किन पाहिजे की चांगला तुम्हाला हेअर पाहिजे, तसं तुम्ही तसं फोटो काढून स्वतःचा फोटो लावू शकता. जो तुमचा जुना फोटो आहे ऑलरेडी तेव्हा अजून केस छान होते, स्किन छान होती, किंवा तुम्ही एखाद्याचा फोटो त्याला हे पण करू शकता, एडिट पण करू शकता नाही का, आपला फोटो आणि तो समोर लावू शकता, बघू शकता की आपण किती सुंदर आहोत, छान आहोत. जसं जसं आपल्या सबकॉन्शियस माइंडला आहे ना आपल्याला जेवढं वेडं बनवून आणि लहान बाळासारखं बनवून ठेवता येईल की तेवढं जर म्हणून ठेवलं ना तर स्वप्न लवकर पूर्ण होतील. बघा आपण लहान बाळाने आपल्याला काही मागितलं, मुलांनी की सायकल मागितली, मागितलं की आपण छोटा असतो ना तेव्हा हो नक्की देणार हा, तुला या बर्थडेला मी देईल किंवा ही गोष्ट आहे, त्याला विश्वास असतो आपल्यावर की नाही आई म्हणतीये, पप्पा म्हणतात ही गोष्ट देणारच आहे. छोटीशी त्यांनी चॉकलेट आणायला सांगितलं की आपण म्हणतो हो येताना मी तुला घेऊन येतो. तो बिंदास होऊन जातो, तो काही आपल्याला परत असं डाऊट नाही घेत किंवा त्याला माहिती की हाणणार पेटणारच आहे आपल्याला. तर सेम गोष्ट आहे ना आपण त्या करायच्या आणि मॅजिक बोर्डचं आहे ना इतक्या लोकांनी अनुभव घेतलेले आहे आणि त्या मॅजिक बोर्ड वरती आहे ना टायटलला थँक्यू 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 3 वेळेस लिहायचे किंवा धन्यवाद धन्यवाद 3 वेळेस लिहायचंय आणि त्याच्या खाली हे सगळे फोटोग्राफ लावायचे. डेट टाका नका टाकू काही फरक पडत नाही कुठल्या गोष्टीची, ते फक्त तुमच्या याच्या पिक्चर जे आहे ना त्याची छबी तुमच्या माइंड मध्ये सारखी सारखी दिसत राहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही समोर जाताय, तिथे बसताय, चहा कॉफी घेताय, काही मोबाईल तुम्ही बघत बसता त्याच्या समोर फक्त तुम्हाला ती सारखं सारखं दिवसातून खूप वेळेस तुम्हाला ती रिफ्लेक्ट झाली पाहिजे, जेणेकरून तुमचं सबकॉन्शियस माइंडला आहे ना ते कुठंतरी त्याला अट्रॅक्ट करत जाईल, हा हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. जेणेकरून विजन बोर्ड आहे ना स्वप्नांना पटकन मदत करतो. करून बघा, खूप मजेशीर गोष्ट आहे आणि जर बनवता बनवता आपण 1-1.5 तास घालवतो ना त्याच्यामध्ये पण खूप मजा येते, कारण आपण तेव्हा पण ते आपल्या स्वप्नांमध्येच राहतो. येस. जादुई अभ्यास क्रमांक 13, अपनी सारी इच्छाओं को हकीकत में बदले। अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। पेन और जर्नल लेकर
या कंप्यूटर के सामने बैठकर अपनी 10 शीर्ष इच्छाओं की सूची बना ले। हर एक के आगे 3 बार धन्यवाद लिख ले, मानो आपकी मनचाही वस्तु आपको पहले ही मिल चुकी हो। मिसाल के तौर पर डैश आपकी इच्छा के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अपनी कल्पना का इस्तेमाल करते हुए नीचे दिए गए सवालों के मन ही मन जवाब दे, जैसे आप अपनी 10 मनचाही वस्तुओं में से प्रत्येक को प्राप्त कर चुके हो। 1, जब आपको अपनी मनचाही वस्तु मिली तो आपको कौन सी भावनाएं महसूस हुई? 2, जब आपको अपनी मनचाही वस्तु मिली तो आपने सबसे पहले किस व्यक्ति को और कैसे बताया? 3, जब आपको अपनी मनचाही वस्तु मिली तो आपने पहली बेहतरीन चीज कौन सी की? मन ही मन जितने अधिक विस्तार या बयां कर सकते हो करें। 4, अंत में हर इच्छा को दोबारा पढ़े और जादुई शब्दों धन्यवाद पर सचमुच जोर दे, ताकि आप उन्हें अधिक से अधिक महसूस कर सके। 5, यदि आप चाहे जो एक मैजिक बोर्ड बना ले, तस्वीरें काट काट कर उन्हें इस बोर्ड पर लगा ले और बोर्ड को ऐसी जगह रखे जहां आप इसे अक्सर देख सके। बोर्ड के सबसे ऊपर बड़े बड़े अक्षरों में धन्यवाद 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 लिख ले। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। मग आता किती छान सांगितलंय. सोपं स्टेप बाय स्टेप जर का आपल्याला करायचं, पहिले आपल्याला 10 आपले स्वप्न लिहायचे, की आपल्याला काय काय पाहिजे, आणि ते प्रत्येक स्वप्नाच्या तीन तीन वेळेस आपल्याला थँक्यू थँक्यू लिहायचं. पहिले आपली इच्छा आणि नंतर थँक्यू थँक्यू थँक्यू, आणि मग त्याची कल्पना करायची. आपल्याला कल्पनाशक्ती, ती वस्तू, ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती माझ्या स्वप्नात आल्यानंतर, किंवा मला हे हकीकतमध्ये मी रियालिटीमध्ये जगते तेव्हा आपल्या फिलिंग कशा असणार आहे, आपण किती खुश असणार आहे, आपल्या चेहऱ्यावर ग्लो कसा असणार, तर हे तुम्ही डोळे बंद करून पण याची प्रॅक्टिस करू शकता, नाही का? तर डोळे बंद करणं म्हणजे व्हिज्युअलाइज करणं, की गोष्टीची कल्पना शक्तीचा अनुभव घेणं, की फील स्ट्रक्चर करणं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. मग हे सगळं तुम्ही फिलिंग, जरी तुम्हाला चित्र दिसत नसेल पण तुमची बॉडी जी आहे ना, माइंड जे आहे ना, ते तशा पद्धतीने काम करायला लागतं. मग ते तुम्हाला मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटणार आहे, ते तुमच्यासोबत कोण कोण व्यक्ती आहे सेलिब्रेशनसाठी, फॅमिली मेंबर तुम्हाला काय बोलतायत, कॉंग्रॅच्युलेशन कोण कोण करतंय, काय तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळतात त्या गोष्टीबद्दल, जो तुम्हाला काय पाहिजे होतं, जो आवड पाहिजे होता, जी फिलिंग पाहिजे होती, त्यावेळेस तुम्ही फिलिंग कशा आहेत, तुमच्या बाजूबाजूला कोणते कोणते लोक आहेत. मग हे सगळ्या गोष्टी आपण काय केलंय का, विजन बोर्डवर कट करून लावल्या, तर रोज बघतोय, त्याला थँक्यू थँक्यू म्हणतो. ऑलरेडी आपण ते कन्फर्म केलं की मला हे पाहिजे, पहिले आपण कन्फर्मेशन दिलं की मला ह्या गोष्टी पाहिजे, आणि राईट दिले की नाही त्याचा कलर कुठला आहे. फोटो काढणं आणि लावणं म्हणजे काय, की त्यात कलर आला, ती वस्तू आली, त्याचं सगळं ग्राफिक आलं, त्याची प्राइस, सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे एक्झॅक्टली आपण कमांड दिली युनिव्हर्सलला, हे आपल्याला पाहिजे. आणि मॅजिक रॉक तर रोज करायचंय, सगळ्यांना माहिती मॅजिक रॉकची प्रॅक्टिस ती नाही सोडायची. येस. मॅजिक रॉक केल्याने आपल्याला दिवसभर आपल्याला कळतं की आपल्या स्वप्नांसाठी आपण किती सगळ्या गोष्टी ज्या आपण करतोय, तर दिवस आपला कसा जातोय, परत आपण स्वतःमध्ये काय बदल करतोय, तर हे आपल्याला डेली मॅजिक रॉक आपण करत राहायचं. सगळ्यांना लक्षात आला आजचा टॉपिक खूप सुंदर आहे. त्याची जशी जशी प्रॅक्टिस वाढेल आपली, आणि तशाची, आणि सुरुवातीला आहे ना, वाटलंच तर आपल्याला खूप मोठे मोठे ड्रीम न लिहिता छोटे छोटे ट्राय करा. म्हणजे छोटे छोटे तुम्हाला असं वाटतंय एकदम, आपल्याला समजा आता आपण सध्या आपलं इन्कम 30-40 50,000 1 लाख आहे, तर आपण एकदम 5 लाखावर नाही, किंवा त्याच्यात थोडीशी मल्टिपल करायची ती गोष्ट, म्हणजे आपल्याला थोडी थोडी मल्टिपल करायची. एकदमच आपल्याला त्याची आपल्या सबकॉन्शियस माइंडला रियालिटी असली पाहिजे, ते स्वप्न मेजरेबल असले पाहिजे, ते स्वप्न क्रिस्टल क्लिअर असले पाहिजे, नाही का? क्लिअरिटी द्यावा लागते. आपण जर रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि म्हटलं की खायला काहीतरी द्या, तर वेटर देत नाही आपल्याला. आपल्याला विचारतो की हे मेनू कार्ड आहे बघा, तुम्हाला काय पाहिजे. एखाद्यास आपण त्याला ओरली डोसा म्हटला की तरी पण तो विचारतो कुठला डोसा द्यायचा तुम्हाला, साधा डोसा द्यायचा प्लेन, की मसाला डोसा द्यायचा, त्याच्यात पण खूप वेगवेगळ्या चीज डोसा द्यायचा, तुम्हाला कुठला द्यायचा ते सांगावं लागतं, कन्फर्मेशन सांगावं लागतं ना ते पण. तर मग सेम गोष्ट आहे की आपल्या स्वप्नांना पण आपल्याला हायलाइट द्यावं लागतं, ती गोष्ट सांगावं लागते. मग घड्याळ तुम्हाला पाहिजे, कुठल्या कंपनीचं पाहिजे, ते कुठल्या कलरचं पाहिजे, नाही का, त्याचं कसलं मॉडेल पाहिजे, सगळ्या घड्याळीच घड्याळी खूप साऱ्या ब्रह्मांडामध्ये. तो युनिव्हर्सल कन्फ्युज नको व्हायला पाहिजे की याला काय देऊ आणि कसं देऊ म्हणून. मग आपल्याला जर चांगलं स्वप्नांचं आयुष्य जगायचंय, तर ते पण आपण क्लिस्टर केलं पाहिजे की मला अशी माझी लाईफ पाहिजे, मला माझ्या स्वप्नांसोबत असं जगायचंय. माझ्यासाठी आपल्याला आपण स्वतः बघायचंय, आपल्या कल्पना शक्ती, आणि माणूसच असा व्यक्ती आहे की त्याला कल्पना करता येते.
है ना. इमॅजिनेशन पॉवर जी दिली आहे ना ती फक्त मनुष्याला दिली, इतर प्राण्यांना नाहीये. कल्पना शक्ती जी आहे, तर ही कल्पना शक्ती आपली इतकी अमेझिंग आहे की जी तुम्ही कल्पना करणार आहे आजच्या दिवसाची करा, आजच्या महिन्याची करा,